नमस्कार मित्रांनो, मी अजय. आपल्या गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. 1971च्या इंग्लंडवरील ऐतिहासिक विजयानंतर 1972 डिसेंबरपर्यंत भारत कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. डिसेंबरमध्ये इंग्लंडचा भारत दौरा सुरू झाला. पहिलाच सामना इंग्लंडने जिंकला. दुसरा सामना 30 डिसेंबर 1972 ते 4 जानेवारी 1973 दरम्यान कलकत्त्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळला गेला आणि हा सामना बघण्यासाठी तेव्हा 70,000 प्रेक्षक मैदानात उपस्थित होते. भारत पहिला डाव फारुख इंजिनियरच्या 75 धावांच्या मदतीने 200 धावा केल्या, तर इंग्लंडने केले 174 धावा. पहिल्या डावात भारताला आघाडी मिळाली 36 धावांची. भारताने दुसऱ्या डावात सलीम दुरानीच्या 53 धावांसह 155 धावा केल्या. एकूण टार्गेट फक्त 191 धावा. या धावांचा पाठलाग करताना बराच वेळ इंग्लंड अतिशय सुस्थितीत होता. पण आपल्या फिरकी त्रिकूट पण यावेळेस या त्रिकुटात एस व्यंकटराघवनच्या ऐवजी होते इरापल्ली प्रसन्ना. या तिघांनी अतिशय भिजक गोलंदाजी करून हा सामना भारताकडे वळवला. भागवत चंद्रशेखर यांनी दोन्ही डावात मिळून 9 फलंदाज बाद केले. हा सामना भारताने 28 धावांनी जिंकला होता. अशीच भारतीय विजयगाथा माहिती करून घेण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा, लाईक व कॉमेंट करा. भेटूया पुन्हा पुढील विजय घेऊन. धन्यवाद.